नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका महत्त्वपूर्ण विषयासंदर्भात बोलणार आहोत। 21 तारखेला 2021 चा टीईटीचा निकाल लागला, जो की 1 वर्षानंतर लागला। मग आता निकाल लागल्यानंतर काही विद्यार्थ्यांचे निकाल हे राखीव ठेवण्यात आले होते। आता हे राखीव विद्यार्थी किती होते तर 2500च्या थोडेसे पुढे होते आणि त्यानंतर जे पास झालेले विद्यार्थी होते त्यांचा निकाल वेगळा लावण्यात आला। पण जे काही राखीव विद्यार्थी होते त्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला, त्यांचा निकाल जाहीर केला नाही। आणि ज्यावेळेस त्या विद्यार्थ्यांनी आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून निकाल चेक केला तर त्यावर सरळ सरळ राखीव असं येत होतं। मग आता काय झालेलं आहे, काही दिवसानंतर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा जी झाली त्याच्यात जे काही राखीव होते, राखीव विद्यार्थ्यांना सुनावणीस उपस्थित राहण्याचे आदेश दिलेले आहेत किंवा सुनावणीस उपस्थित राहण्याबाबत असा लेटर इश्यू केलेला आहे। मग आता हे संबंधित लेटर काय आहे, कुणाकुणाला येणार आहे आणि कुणाकुणाला येऊ शकत नाही, त्याच्या संदर्भात आपण सविस्तर बोलणार आहोत। आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जे काही राखीव विद्यार्थी आहेत ते कोण आहेत, कुठले आहेत, कसे आहेत आणि कोण असू शकतात आणि कोण नसू शकतात हे सुद्धा सांगितलं होतं। पण आता आजच्या या व्हिडिओमधून सर्व एकदम क्लिअर कट टू कट समजून जाईल नेमका हा राखीव सब्जेक्ट किंवा राखीव विषय आहे काय किंवा हे राखीवचं मॅटर आहे काय। आता संबंधित आपण पहिल्यांदा काय पाहू माहिती आहे का, जे काही लेटर आहे, जे लेटर आलेलं आहे ते आपल्याकडे आहे, त्या लेटरची प्रत आहे, त्या लेटरमध्ये काय नमूद केलेलं आहे त्याच्या अगोदर माहिती पाहू, मग त्यानंतर मी याच्याबाबत जास्त विश्लेषणात्मक माहिती देतो। आता हे लेटर एका विद्यार्थ्याला आहे, नाव आपण सर्व लपवलेलं आहे। आता हे लेटर 2010ला इश्यू झालेला आहे। विषय काय आहे पहा, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 राखीव निकालाच्या सुनावणीस उपस्थित राहण्याबाबत। आता याच्यामधला मॅटर त्यांनी नेमका काय दिलाय तो आपण एकदा मी वाचून सांगतो, तो नंतर तुम्हाला समजून सांगतो, कारण हा मॅटर वाचून दाखवणं खूप गरजेचं आहे, कारण ह्याच्यातला एक ना एक शब्द खूप महत्त्वाचा आहे। दिनांक 21/11/2021 रोजी झालेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेस आपण प्रविष्ट झाला असून उत्तरपत्रिकेतील त्रुटीमुळे आपला निकाल राखीव ठेवण्यात आलेला आहे। आता इथं जे हे दिलेलं आहे ना, उत्तरपत्रिकेतील त्रुटीमुळे आपला निकाल राखीव ठेवण्यात आलेला आहे, फक्त एका या शब्दावर तो थोडंसं फोकस करा, उत्तरपत्रिकेतील त्रुटीमुळे। मग आता हे उत्तरपत्रिकेतील त्रुटी, आता उत्तरपत्रिकेमध्ये त्रुटी आढळलेले असे एकूण विद्यार्थी किती आहेत ते पाहणं गरजेचं आहे। आता जो काही राखीव निकाल लावण्यात आला, राखीव निकाल लावल्यानंतर त्याच्यामध्ये एक यादी होती, त्याच्यामध्ये 2019चे होते, 2018चे होते आणि त्यानंतर एक मॅटर होता किंवा त्यानंतर एकदम एंडिंगला होतं, काय होतं हे पहा, तुम्ही तर पाहू शकता, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा टीईटी 2021 परीक्षा दिनांक 21/11/2021 मधील उत्तरपत्रिकामधील त्रुटीमुळे तांत्रिक कारणास्तव निकाल राखीव ठेवण्यात आलेल्या उमेदवारांचे बैठक क्रमांक। मग आता असे उमेदवार किती आहेत तर असे उमेदवार फक्त 40 आहेत। म्हणजे ह्याच्यावरून एक सिद्ध आहे की हे जे काही लेटर येणार आहेत हे फक्त 40 विद्यार्थ्यांना येणार आहेत। मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की यादी तर 2500+ उमेदवारांची आहे, मग फक्त 40 लोकांनाच हे लेटर काय येणार, तर इथं सरळ आहे, इथं दिलेलं काय आहे, उत्तरपत्रिकामधील त्रुटीमुळे तांत्रिक कारणास्तव निकाल राखीव ठेवण्यात आलेले आहेत। मग आता जे काही लेटर आलेलं आहे त्याच्यामध्ये सरळ विषय काय दिलेला आहे, तर आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेत बसला होतात आणि उत्तरपत्रिकेतील त्रुटीमुळे आपला निकाल राखीव ठेवण्यात आलेला आहे। सरळ आहे, फक्त हे पत्र किंवा हे जे काही लेटर आहे फक्त 40 लोकांना येणार आहे। मग आता राहिलेले जे काही बाकी 2500 आहेत त्यांना काय येणार नाही ते सुद्धा मी सविस्तर सांगतो। पण आता हा मॅटर अगोदर आपण क्लोज करू। निकाल राखीव ठेवण्यात आलेला आहे। सदर प्रकरणी आपले म्हणणे काय आहे ते मांडण्यासाठी स्वतःच्या पैशाने 11/11/2022 रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या कार्यालयात उपस्थित व्हायचंय। इथं कुठं उपस्थित व्हायचंय, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे जे कार्यालय आहे ना त्या कार्यालयामध्ये उपस्थित व्हायचंय आणि तिथे जाऊन आपल्याला माहिती द्यायची आहे। काय माहिती द्यायची आहे, आमचा निकाल का राखीव ठेवलेला आहे किंवा काय प्रॉब्लेम आहे ते आपण तिथे जाऊन मांडणी करायचं। आता त्यांच्याकडे काहीतरी पुरावे आहेत, काहीतरी असं सापडलेलं आहे
त्यामुळे त्यांनी ते निकाल राखीव ठेवलेले आहेत, म्हणजे ह्या 40 विद्यार्थ्यांना हे लेटर पाठवलेलं आहे। मग आता हे 40 विद्यार्थी ह्याच्यामध्ये खरंच जर त्यांचं काहीच नसेल किंवा ते एकदम प्रामाणिक असेल तर तुम्ही स्वखर्चानं जावा, तिथं तुमचं म्हणणं मांडा। आणि त्याच्यामध्ये आणखीन एक अट दिलेली आहे की तिथं येताना एकटं यायचं, म्हणजे कार्यालयामध्ये सोबत कुणाला घेऊन यायचं नाही। उपरोक्त दिवशी आपण समक्ष हजर राहिला नाही तर आपणा सदर प्रकरणी काही सांगावायचे नाही असे गृहीत धरून त्याबाबत उपलब्ध पुराव्यांच्या आधारे, हा शब्द नीट लक्षात घ्या, उपलब्ध पुराव्यांच्या आधारे निर्णय घेण्यात येईल व तो निर्णय आपणावर बंधनकारक राहील याची नोंद घ्या। म्हणजे त्यांच्याकडे असे सक्षम पुरावा आहे, तो पुरावा आहे म्हणूनच त्यांनी ते लेटर पाठवलेले आहेत। पण तरी सुद्धा तुमची काय बाजू आहे ते बाजू मांडण्यासाठी त्यांनी लेटर पाठवलेलं आहे आणि तुम्ही तिथं सक्षम जाऊन किंवा तुम्ही स्वखर्चाने तिथं जाऊन तुमची बाजू मांडू शकता। तिथं तुमच्यावर कुठलीही पोलीस कारवाई, फौजदार कारवाई तसली काही होणार नाहीये। फक्त तुमचं म्हणणं काय आहे त्याच्यामध्ये तुमचं काय नाही, किंवा तुम्ही प्रामाणिक असाल तर सरळ सरळ जावा, तिथं तुमचं म्हणणं काय आहे ते मांडा, तिथं तुमच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही। आता इथं जर दिलेलं आहे ना, उपलब्ध पुराव्यांच्या आधारे निर्णय घेण्यात येईल व तो आपल्यावर बंधनकारक असेल किंवा तो कारवाई केली, पण हे तर कारवाई काय असणार आहे माहिती आहे का? आता जी काही 2018ची यादी होती, 2019ची यादी होती, त्याच्यामध्ये काय काय दिलं होतं सरळ की तुम्हाला आजीवन बंदी असेल, म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये बसता येणार नाही। तीच कारवाई ह्यांच्यावर सुद्धा होणार आहे, दुसरं काही होणार नाहीये। फक्त जे काही तुम्ही प्रमाणपत्र मिळवलं असेल किंवा आत्ताच्या परीक्षेमध्ये किंवा उत्तरपत्रिका कोरी ठेवलेली असेल, असं सुद्धा असू शकतं की उत्तरपत्रिका कोरी ठेवलेली आहे आणि ती त्यांना संशयाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेली आहे, तसा काहीतरी पुरावा आहे, त्यामुळे त्यांनी हे लेटर इश्यू केलेलं आहे। याच्यामध्ये तुमचा काही हात नसेल किंवा तुम्ही याच्यामध्ये एकदम प्रामाणिक असाल तर सरळ जावा, तिथं काय विचारतात त्या प्रश्नांची उत्तरे द्या। सोबत त्यांनी काहीतरी आणायला सांगितलेलं, काय आणायला सांगितलेलं आहे? उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी, तुमचा फोटो, ओळखपत्र किंवा बँक पासबुक, निवडणूक ओळखपत्र काय असेल ते घेऊन जावा आणि आधार कार्ड सोबत सुद्धा घेऊन जावा, हॉल तिकीट घेऊन जावा, इतकं सोबत घेऊन जायचं आहे। आणि शेवटी सांगितलेलं आहे यासह उपस्थित राहावे, सुनावणीच्या वेळी आपल्या वतीने अन्य कोणालाही उपस्थित राहता येणार नाही याची नोंद घ्या। म्हणजे आता ही जी काही सुनावणी होणार आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या कार्यालयामध्ये होणार आहे, तिथे जाऊन सुनावणी होणार आहे, काही प्रश्न विचारतील त्या प्रश्नाची उत्तरे द्यायची आहे बस। ह्याच्यामध्ये तुमचा काही इश्यू नसेल तर मॅटर सॉल्व आहे। मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की फक्त 40 विद्यार्थ्यांनाच का? तो मी नमूद केलेला आहे तांत्रिक त्रुटीमुळे। आता ह्यांची तांत्रिक त्रुटी काय आहेत? उत्तरपत्रिका कोरी ठेवलेली आहे किंवा काहीतरी एकदम ओरिजिनल पुरावा सापडलेला आहे, त्यामुळे ह्यांना बोलवलेलं आहे। मग आता प्रश्न पडला असेल की बाकीच्या लोकांना का बोलवलं नाही? तर एक गोष्ट लक्षात घ्या, बाकीच्या लोकांना का बोलवलं नाही? आता ही यादी 2500च्या पुढे होती, आता ही 40 विद्यार्थ्यांना लेटर जाणार आहेत, काही विद्यार्थ्यांना पोचलेत, काही विद्यार्थ्यांना पोचतील, हा विषय तर संपला। ह्याच्यामध्ये नेमकं काय सांगायचं होतं ते संपलं। आता राहिला विषय कुणाचा? हे पहा, इथं एक सरळ सरळ दिलेलं आहे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे 01 आदेश क्रमांक 3/8/2022च्या अनुषंगाने निकाल राखीव ठेवण्यात आलेल्या उमेदवारांचे शिक्षक पात्रता परीक्षा बैठक क्रमांक वगैरे दिलेले आहेत। आता ह्यांचं काय आहे माहिती आहे का? असे उमेदवार किती आहेत 2019चे? तर 2019चे हे तब्बल 1721 असे उमेदवार आहेत जे नव्याने ह्या परीक्षेला बसले होते, म्हणजे 2019ला सुद्धा ते परीक्षेला बसले होते। त्या फ्रॉड लिस्टमध्ये त्यांची नावे आहेत, नावे असून सुद्धा तरी सुद्धा ते 2021च्या परीक्षेला बसले होते। का बसले असतील त्याचे वेगवेगळे कारण असू शकतात। आता तिथं पैसे देऊन पास झाले त्यांना ठीक आहे, पण त्यांच्या मनामध्ये काहीतरी वाटलं असेल की नाही बाबा आत्ताच्या परीक्षेमध्ये सुद्धा आपण बसू आणि प्रामाणिक अभ्यास करून पास होऊ। ठीक आहे, महाग जे काय केलं ते केलं, ते भविष्यात ते होईल, पण आता आपण एक प्रयत्न करून बघू। ऑलरेडी आहे आपल्याकडे प्रमाणपत्र, पण अभ्यास करून ह्याच्यामध्ये पास होतो का ते बघण्यासाठी त्यांनी हे बसलं हे कारण। दुसरं एक कारण काय? पेपर 1ला पैसे दिले होते, पेपर 2चं काम झालं नाही किंवा काय एकाच पेपरचं काम झालं, मग ह्या वेळेस दुसऱ्या पेपरचं काम करून घेण्यासाठी बसले होते। पण आता याच्यामध्ये बरेचसे असे होते की पहिला पेपर पास आहे, दुसरा पेपर पास नाहीत, मग ते दुसरा पेपर काढण्यासाठी सुद्धा ह्या परीक्षेला बसले होते। पण आता कसं आहे, चूक ती चूक असते, चुकीला माफी नसते। 2019च्या यादीमध्ये नाव आलं, मग तेच नाव त्यांनी त्यावेळेस जी कारवाई केलेली आहे की इथून पुढं टीईटीच्या परीक्षेला बसता येणार नाही,
त्यामुळं 2019ला जे काही विद्यार्थी होते मग तेच विद्यार्थी परत 2021च्या परीक्षेला बसले, त्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आलेले आहेत। आता ह्यांना लेटर काय येणार नाहीत, कारण ह्या विद्यार्थ्यांवर ऑलरेडी कारवाई झालेली आहे। कारवाई काय झालेली आहे की शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये बसण्यास बंदी त्यांना दिलेली आहे। 3/8/2022ला यादी आली होती, त्या यादीमध्ये सरळ सरळ नमूद केलेलं आहे की संपादनूक रद्द करण्यात येते, म्हणजे प्रमाणपत्र रद्द करण्यात येत आहे आणि हेतून पुढे टीईटीच्या परीक्षेला बसता येणार नाही। तीच कारवाई ह्यांना लागू केली। असे किती विद्यार्थी होते जे आता 2021च्या परत यादीमध्ये आलेले आहेत, तर 1721 असे विद्यार्थी आहेत। मग आता हीच असेच आणखीन किती आहेत, 2018चे सुद्धा आहेत। 2018ची यादी कधी प्रकाशित झाली तर 14/10/2022ला प्रकाशित झाली। मग आता 2018चे सुद्धा असे विद्यार्थी आहेत की ते 2021च्या परीक्षेमध्ये बसले होते, मग तेच कारण होते। मग असे किती विद्यार्थी आहेत तर 810। आता जी काही 2018ची यादी आली त्याच्यामध्ये किती विद्यार्थी होते, त्याच्यापैकी परत 810 विद्यार्थी हे 2021च्या परीक्षेत बसले होते आणि त्यांच्यावर ऑलरेडी कारवाई झालेली आहे। म्हणून त्यांची जी कारवाई झालेली आहे म्हणून त्यांचे 2021चे प्रमाणपत्र राखीव ठेवलेले आहेत, त्यांच्यावर बंदी आहे, त्यांचं प्रमाणपत्र भेटणार नाही। जी कारवाई आहे ती तशीच कारवाई राहणार आहे आणि त्यांना शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये बसण्यास बंदी होती, ती बंदी आणखीन उठवलेली नाही, म्हणून त्यांचा निकाल सुद्धा लागणार नाही। पण आता जे 40 उमेदवार आहेत त्यांना लेटर येत आहे, फक्त त्यांचा थोडासा इश्यू आहे। काय इश्यू आहे, त्यांच्याकडे काहीतरी पुरावे सापडले आहेत, मग ते पुरावे सापडलेले खरे आहेत का खोटे आहेत हे चेक करण्यासाठी त्यांना लेटर पाठवलेलं आहे। जर आता हे 40 उमेदवार असे आहेत, ह्याच्यामध्ये खरंच तुम्ही प्रामाणिक असाल तर सरळ सरळ तिथं जावा, हॉल तिकीट घेऊन जावा, तुमची कार्बन कॉपी घेऊन जावा, आधार कार्ड पॅन कार्ड घेऊन जावा आणि त्या चौकशीला सामोरे जावा। कसलीही कारवाई होणार नाही, झाली तर कारवाई काय होईल, फक्त प्रमाणपत्र रद्द करण्यात येईल आणि टीईटी परीक्षेला बसण्यास बंदी असेल, ह्याच्यापेक्षा दुसरी कारवाई काही होणार नाही। त्यामुळे जास्त टेन्शन घेण्याची गरज नाहीये किंवा जास्त घाबरून जाण्याची गरज नाहीये। बाकीच्या विद्यार्थ्यांवरची कारवाई झालेली आहे तशीच कारवाई होईल, बस एवढंच आहे, जास्त काही नाहीये। किंवा आता आम्हाला लेटर आले आहेत आम्ही घाबरून जाऊ, तर घाबरून जाण्यासारखं काही नाहीये। एक लेटर आहे, त्या लेटरची सुनावणी आहे, त्या सुनावणीला जायचंय, बस एवढाच विषय आहे। आणि 18-19 उमेदवार आहेत जी काही यादी लावलेली आहे त्यांना हे लेटर येणार नाहीत, कारण त्यांच्यावर ऑलरेडी ही कारवाई झालेली आहे। त्यामुळे त्यांचा इश्यू संपला। फक्त 40 विद्यार्थ्यांना हे लेटर येतील। तुम्ही तिथं जाऊन चौकशीला सामोरे जावा। जर चौकशीला सामोरे जायचं नसेल तर त्यांनी दुसरा ऑप्शन दिलेला आहे। काय दिलेला आहे दुसरा ऑप्शन, आमच्याकडे पुरावे आहेत, त्या पुराव्याच्या नुसार आम्ही तुमच्यावर योग्य ती कारवाई करू शकतो आणि त्यानंतर तुम्ही आम्हाला हस्तक्षेप करायचं नाही, म्हणजे त्यांनी जे कारवाई करतील ते तुम्हाला मान्य आहे असं समजावे लागेल। बस एवढंच आहे, 2 ऑप्शन आहेत। तुम्ही प्रामाणिक असाल तर तिथं जाऊन सुनावणीला हजर राहा, जर नसेल राहायचं तर ठीक आहे, त्यांनी जे कारवाई करतील ते आळीमिळी गुपचुळी करायचं, बस एवढंच आहे। त्यामुळे जास्त हायपर व्हायचं, जास्त टेन्शन घ्यायची गरज नाहीये। आता वाटत असेल की मी ह्यांच्या बाजूने बोलते, तर तसं काही नाहीये। प्रत्येक माणूस सारखा असतो, प्रत्येक व्यक्ती सारखी असते, परिस्थिती सारखी नसते। माणूस हा परिस्थितीचा गुलाम असतो, परिस्थितीनुसार अशा गोष्टी घडलेल्या असतात। पण जे आहे ते सरळ सरळ सांगतोय, जे ऍक्च्युअल होतं ते सांगितलेलं आहे। आता हा जो काही राखीवचा मुद्दा होता तो सरळ सरळ संपलेला आहे। 18चे उमेदवार आणि 19चे उमेदवार ज्यांनी आता परीक्षा दिली होती त्यांचे निकाल येणार नाहीत, ते अपात्रच राहतील आणि त्यांना टीईटीच्या परीक्षेला बसता येणार नाहीत। जे 40 उमेदवार होते त्यांना तिथं हजर राहिले तर मग त्यांच्यावर ते योग्य ती कारवाई करतील। त्यांना जर खरंच वाटलं की बाबा ह्याच्यामध्ये यांचं काय नव्हतं तर त्यांचा निकाल लावण्यात येईल आणि जे हजर राहणार नाहीत त्यांना अपात्र म्हणून घोषित करण्यात येईल, बस एवढं आहे। आणि आता हे जे काय असे एवढे उमेदवार आहेत, पैसे देऊन पास झालेले आहेत, मग आता एवढं सगळं संपलेलं आहे असं काही नाहीये। ह्यांना सीटीटीचा ऑप्शन ओपन आहे, तुम्ही सीटीटीची परीक्षा देऊ शकता, त्याच्यात पास होऊ शकता आणि इकडे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये समाविष्ट होऊ शकता। एक रस्ता बंद झाला तर दुसरा रस्ता उघडलेला असतो किंवा एक दरवाजा बंद झाला तर 10 खिडक्या उघड्या असतात, तसं आहे हे। आपली शिक्षक पात्रता परीक्षा ह्यांना बंदी आणली तर इकडे सेंट्रल केंद्राची शिक्षक पात्रता परीक्षा आहे, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा आहे, ते देऊन तुम्ही इकडे येऊ शकता। त्यामुळे काही नाही, फक्त तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षेमधून रद्द केलेलं आहे। केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये तुम्ही ती परीक्षा देऊ शकता, त्याच्यामध्ये तुम्ही खरंच अभ्यास करा, अभ्यास करून पास व्हा,
इमानदारीने अभ्यास करा, चांगला अभ्यास करा आणि त्याच्यामध्ये पास व्हा आणि या इकडं तुमचं नाव खराब झाले ना, मग स्वतःला सिद्ध करा, स्वतःला प्रूफ करा, चांगला अभ्यास करा, इमानदारीने अभ्यास करा, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पास व्हा, बस ओके होऊन जातं. त्यामुळे तेवढं जास्त काय घाबरायचं नाही, जे आहे ते सरळ सरळ सांगितले. ठीक आहे, आता मला जेवढं काही सांगायचं होतं तेवढं काही सगळं सांगून झालेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.